नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन चॅनलमध्ये. क्या बोला तूने? नाही. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्लॉग आला नाही कारण मी कुठे गेलाच नाही. एक शूट होता पण ते पण कॅन्सल झालं आणि मला बाहेर पण जायचं होतं, ते पण मी कॅन्सल केलं होतं. तर मी विचार केला की काहीतरी वेगळं करावं. सो हा फोन जो आधी कधी तुम्ही बघितला असेल नसेल, ज्यांना माहिती असेल त्यांनी, गेले 7 वर्ष यूज करतोय. आता नाही यूज करत, आता मी माझा आहे तो S24 यूज करतोय. 7 वर्ष झाली याला आणि एकदम मस्त चालतोय, खूपच छान. जेव्हा घेतलं होतं तेव्हा मी खूप खुश होतो, सगळेच खुश असतात पण मी पण. आणि तेव्हा टिकटॉकचा टाईम होता, तर तेव्हा मी रील बनवली, जब तक इस नाही आहे, बैगन तक जिसका सपना देखे आज वो मेरे साथ है, मुझको अब ये होश नहीं है, ये दिन है यारा. तर असं काहीतरी मी व्हिडिओ बनवली होती आणि ठीकठाक होते म्हणजे. पण आत्ता मेन गोष्ट अशी आहे की ह्याला 7 वर्ष झाली. 2019च्या जुलैमध्ये घेतला होता फोन, मस्त चालतोय. आणि आत्ताच गेल्या वर्षी जेव्हा हा फोन इकडे न कळत इकडे असा सर्कल निघाला आणि पूर्ण असं डिस्प्ले जात चाललं, मी तर खूप घाबरलो होतो. कारण मी गेल्या 5 वर्षात कधीच पाडलं नव्हतं आणि त्यानंतर 2 वर्षात मी फक्त मोबाईल असं करायचा, पण ह्याने पण कधी मी पडला नव्हता कधी मोबाईल. पण असं अचानक कसं झालं ते मला माहितीच नाही. तर मग विचार केला की आता नवीन घ्यायचा. आयफोन वगैरे ठरवलं होतं, पण मी आला S24वर. S24 FE घ्यायचा होता, पण नॉर्मल व्हेरियंट घेतला आणि हा पण खूप भारी आहे. तुम्ही क्वालिटी वगैरे माहितीच असेल तुम्हाला ह्याची. आणि ह्याचा खूप आठवणी, खूप एडिटिंग केलं, खूप व्हिडिओज काढल्या वगैरे. कॅमेराचं सांगायला गेला तर 48 मेगापिक्सेल तेव्हाच्या टायमाला, तेव्हा पण होते, पण ती क्वालिटी न द्यायची जेव्हा हा द्यायचा. आणि हा गेमिंगसाठी पण खूपच भारी होता तेव्हाच्या टायमाला, कारण 4GB प्लस 128GB स्टोरेज होता. आणि आत्ताचं पण तेवढंच आहे, पण तेव्हाच्या टायमाला हा 128ला घेतला होता. अजून पण माझ्यासोबत आहे. आणि ह्याच्यात यूट्यूबसाठी पण एक चांगली मस्त व्हिडिओ बनवली होती, क्वालिटी पण भारी होती. ती मी वाटलं तर लिंक देईल डिस्क्रिप्शनमध्ये, ती तुम्ही बघा. तेव्हाच्या टायमाला काढली होती, 2020 का 19 काहीतरी काढली होती, माहिती नाही, पण भारी होती. मला तर आवडली पर्सनली, तुमचं माहिती आहे. आणि 2022 नंतर जे फोन निघाले त्यातले मला अजिबात ओप्पोचे किंवा विवोचे कोणतेच मोबाईल आवडले नव्हते, तेवढा हा आवडला होता. तेव्हा नवीन निघाले तरी हा मोबाईल त्यांना टक्कर द्यायचा. विचार करा किती भारी होता. कॅमेराचं काय सांगूच नका, आता पण कॅमेरा तर चांगलाच आहे, पण मी आता यूज नाही करत. आता आपल्याकडे चला तर आजचा व्हिडिओ इकडेच संपवतोय आणि मी नवीन काहीतरी सुरू करायचं ठरवलं आहे. ते म्हणजे आपले एडिटिंग ॲप वगैरे. कोण सांगतात की कसं एडिट करतो वगैरे, काय करतो, मला पण थोडं समजावं वगैरे, शिकावं वगैरे. तर मी असं पर्सनली शिकू नाही शकत ना, त्यासाठी मग मी व्हिडिओज सुरू करणार आहे. कारण ब्लॉग पण मी कधीच करतो ना, त्यासाठी मग अशीच नवीन व्हिडिओ एडिटिंगवर व्हिडिओ असेल. वेगवेगळे ॲप असतील आपल्याकडे, जसं की कॅपकट तर सगळ्यांनाच पाहिजे असते. कॅपकट, VN, अजून मोशन निंजा, जो मी गेले 5 वर्ष ह्याच्यात यूज करायचा, तेव्हा मी कॅपकट जरा पण यूज नाही करायचा. आणि अजून भरपूर आहेत जे मी व्हिडिओ टाकत जाईल. तुम्हाला हवं असेल तर नक्की सांगा. आणि पहिली व्हिडिओ कोणत्या ॲपवर बनवू ते नक्की मला सांगा. आणि आजचा व्हिडिओ इकडेच संपवतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.